ऐक ना, मी ना तुला एक व्हिडिओ टाकलाय. मस्त, एकदम फनी व्हिडिओ आहे. खूप आवडेल तुला, बघ ना. हे बघ, आत्ता मला एक महत्त्वाचा ईमेल पाठवायचा आहे. ठीक आहे, माझं काम संपलं, मी फ्री झालो की मी बघीन शांतपणे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. पण नक्की बघ हां, तुला आवडेल. हां, चल येऊ मी. हां, बाय. वेलकम, वेलकम टू युअर हाऊस ब्रो. अरे हा कसला अवतार आहे तुझा? अरे मी तुला सगळं सांगतो, तू थकला असशील ना दिवसभर काम करून, खूप मेहनत केली असेल, तू बस. अरे पण मी काय विचारतोय, तू काय उत्तर देतोयस? अरे पण रिलॅक्स, जस्ट सिट डाऊन, रिलॅक्स. मी तुला पाणी आणून देतो, बस. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. तुम्ही मला सांगा की तुम्ही या ग्लासमधलं हे निर्मळ, स्वच्छ आणि साफ शुद्ध पाणी पिणार, का या ग्लासमधलं हे गलिच्छ, घाणेरडं, मळकट आणि वास मारणारं डार्क रंगाचं पाणी पिणार? अरे हा कसला प्रश्न विचारतोयस तू? हाच तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हा आयुष्याचा प्रश्न आहे. मी घाण पाणी पिऊन मी स्वतःची तब्येत का खराब करू? स्वच्छ पाणीच पिणार ना. स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणार? मला तर हे अपेक्षित नव्हतं. मला असं वाटलं होतं की तू खूप डार्क आणि एजिटेसचा माणूस आहेस. तुला निरनिराळे प्रयोग करायला आवडतात आणि तू हे घाणेरडं, मळकट पाणी पिऊन एकदा टेस्ट करून पाहशील. तुला आवडेल हे डार्क. काय चाललंय तुझं? हा, तू तू असा का वागतोयस? काय बोगसपणा चाललाय तुझा? मी असं वागतोय कारण मला कंटाळा आला. तेच कपडे घालायचे, तेच चांगलं वागायचं, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राहायचं. कशाला? काहीतरी टाइमपास करूया ना, काहीतरी असं झकास पटांग झटांग पटांग रापचिक काहीतरी करूया ना. म्हणून मी एकदम वेगळं स्टायलिंग करायचं ठरवलं. मला कंटाळा आला गुड बॉय राहण्याचा, म्हणून मी आजपासून बॅड बॉय बनायचं ठरवलं. अरे पण हे असले कपडे घालून तू कुठे जाणार आहेस? हा, तुला काही भान नाही आहे तुझ्या सामाजिक प्रतिमेची? हा, आपले वडील इतके मोठे डॉक्टर आहेत, इतके प्रतिष्ठित डॉक्टर आहेत, त्यांचा मुलगा असे कपडे घालून बाहेर जाईल तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? बॉब डॉक्टर आहे आणि मुलगा जोकर आहे. ठीक आहे ना, म्हणू दे ना लोकांना, मला जोकर म्हणू दे, पण मला त्यांचं अटेन्शन तर मिळेल. मला तेच हवंय. डोक्याला कीड लागली का तुला? हा, अरे असे कपडे घालून ना जर तू ऑफिसमध्ये गेला तर लोक तुला हकलून टाकतील आणि गर्लफ्रेंडला भेटायला गेलं तर तिथं थट्टा करेल तुझी आणि निघून पण जाईल सोडून तुला. FYI, मी मुळात ऑफिसलाही जाणार नाहीये आणि मी माझ्या गर्लफ्रेंडलाही भेटायला जाणार नाही. मी हे कपडे घालून जाणार आहे रेव पार्टीला. काय? हो, आणि रेव पार्टीला जाऊन मी मस्त एन्जॉय करणार आहे. मी ड्रिंक्स करणार आहे, मी स्मोक करणार आहे आणि मी भरपूर ड्रग्स पण घेणार आहे. अरे काय झालंय तुला? हा, सकाळपर्यंत तर व्यवस्थित होतास, आता अचानक असं का वागतोयस? एक सेकंड, मी आज सकाळी जो व्हिडिओ तुला पाठवला होता तो बघितला का? हो, मी तो कॉमेडी व्हिडिओ बघितला आणि तो डार्क ह्युमरवाला कॉमेडी व्हिडिओ पाहून मी एकदम असा प्रेरित झालो, इन्स्पायर झालो आणि मी ठरवलं की यार
काय बेकार आयुष्य जगतोय आपण फन फॅक्टर जो असतो आयुष्यातला तो खूप लाईटली घेतलाय. म्हणून मी आजपासून स्वतःला पूर्णपणे बदलायचं ठरवलंय. भावा, मला आता तुझी काळजी वाटते. तू ना असं बोलू नकोस. अशा गोष्टी करून तू रिहॅबमध्ये जाऊन बसशील, आयुष्याचं वाटोळ करून बसशील. स्वतःला सावर. सुधरून जा. हे असं वागू नकोस. आता तू कसा बोललास, मला काळजी वाटते, वेळीच सावर स्वतःला, वेळीच थांब, हेच मला तुला समजवायचं आहे. म्हणून मी हे सगळं नाटक करत होतं. मी काय खरंच कुठल्या रेव पार्टीला जाणार नाही आहे, मी ड्रग्स करणार नाही आहे, मी दारू सिगरेट पण पिणार नाही. आणि मला तुला हे समजवायचं होतं की तू जो कॉमेडी व्हिडिओ मला पाठवला त्याच्यामध्ये ड्रग ॲडिक्शनवर विनोद होते, त्याच्यामध्ये बलात्कारावर विनोद होते, त्याच्यामध्ये आत्महत्येवर विनोद होते. इतके घाणेरडे, घृणास्पद आणि विकृत विनोद आपण ऐकतो आणि आपण त्याला कॉमेडी म्हणतो. इतक्या खालच्या स्तराची कॉमेडी जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती विकृती काय आपल्यावर परिणाम नाही करत? हे अशा गोष्टी ट्रेंडिंग आहेत सध्या. हे डार्क जोक्स वगैरे हे खूप ट्रेंडिंग आहे. आणि असा विचार केला तर मग आपल्याला कॉमेडी बघताच येणार नाही, करताच येणार नाही. कारण मग प्रत्येकच गोष्टीला आपण जर मनावर लावून घेतलं तर कसं होईल? अरे बाबा, हाच तर प्रॉब्लेम आहे. आपल्याला हे कळत नाही की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांच्या ट्रॅजेडीवर हसत असतो तेव्हा त्यांच्यासाठी ते दुःख असतं. आपण त्यांच्यावर हसतो, त्यांचा मजाक बनवतो. पण जेव्हा आपल्यासोबत अशा घाणेरड्या गोष्टी घडतात, आपल्यासोबत काहीतरी भयानक घडतं, तेव्हा आपल्याला त्याच्यातलं गांभीर्य कळतं. आणि हेच तुला समजवायचं होतं की तुझ्या फॅमिली मेंबरनी अशी वागणूक जर समाजामध्ये दाखवली तर तुला कसं वाटेल. म्हणूनच हे सगळं नाटक केलं का तू? हे साफ पाणी आणि हे सगळं, या सगळ्या गोष्टी? हो, कारण फिल्टरचं पाणी आपण पितो, आपण अशुद्ध पाणी पित नाही. इंस्टाग्रामवर फोटो टाकताना सुद्धा आपण फिल्टर लावतो स्वतःचं सौंदर्य हायलाईट करायला, स्वतःच्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल, दाग वगैरे लपवायला. मग तसंच फिल्टर आपल्या मनाला का असू नये? आपण कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट बघतोय, कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट आपण शेअर करतोय, कुठल्या गोष्टींना पाठिंबा देतोय, यासाठी आपल्या मनामध्ये पण एक फिल्टर असावं, काय चूक आणि काय बरोबर हे समजायला. चला ठीक आहे, छान झालं लेक्चर. शिष्यानी तुमची शिक्षा मान्य केली आहे. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, मास्तर, हा शर्ट बदला प्लीज. आता नाही बघवत. अजून एक क्षण तू जर हा शर्ट घालून बसला ना तर बापरे बाप, माझ्या डोळ्यातून अक्षरशः रक्त येईल. जा बाबा, जा जा जा, पटकन जा. वेळी सुधरा, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे.